जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे पारंपरिक रेसिपी खांडोळीची भाजी। तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागते ते बघून घेऊ आपण। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत काजू, मगजबी, डाळव्या, धने, थोडे तीळ, खसखस, आलं लसूण पेस्ट, तमालपत्र आणि खोबऱ्याचा किस लागणार आहे आपल्याला। तुम्हाला ओल्या आवडत असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा घेऊ शकता, सुक्या खोबऱ्याचा आवडत असेल तर सुक्या खोबऱ्याचा। आणि फोडणीसाठी तिकडे आपल्याला गरम मसाला, तिखट, जिरे, मीठ, हळद, आवडत असतील तर शेंगदाणे टाकायचे, नाही तर नाही टाकले तरी चालते, लवंग आणि मिरे, कोथिंबीर आणि कांदा, उभे मोठे 2 कांदे लागतील आपल्याला। ही रेसिपी तरी तशी थोडी वेळखाऊच आहे, पण पारंपरिक आहे आणि विस्मरणात गेलेली आहे असं म्हटलं तरी चालतो आपण, कारण की खूप वेळखाऊ असल्यामुळे नेहमी नेहमी आपण करत नाही। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण बघूया त्यात आतमध्ये ज्या पुंगळी असतात त्याच्यामध्ये भरायला काय काय साहित्य लागते। तर त्याच्यासाठी आपल्याला खोबरं लागेल, ओलं सुक्कं तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता तुम्ही, आणि 4 ते 5 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ, कोथिंबीर आणि डाळीचं पीठ लागणार आहे आपल्याला, बेसन। यात खूप काही मसाले टाकायचे नाही, कारण ऑलरेडी भाजीमध्येच खूप मसाले असतात ना, त्यामुळे तिखट थोडं, किंचित आणि थोडी हळद, अर्धा टीस्पून आणि 1 टीस्पून मीठ, बस इतकंच साहित्य त्याच्यामध्ये लागेल आपल्याला, कारण ऑलरेडी तर्रीमध्ये रस्स्यामध्ये मसाले असतात ना। तर ही आपण हरभऱ्याची डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवली। आता हे आपण सगळं मिक्सरला वाटून घेऊया। सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकायचं आणि कांदा टाकायचा। त्याच्यात तेल गरम झालं की कांद्याचा रंग बदलेपर्यंत, साधारण 4 माणसाला करायची असली तुम्हाला ही भाजी तर तुम्ही 2 मोठे कांदे घेऊ शकता, छोटे असतील तर 4। अशा प्रकारे परतून घ्यायचं ते तांबूस रंग येईपर्यंत। कांद्याचा रंग बदललाय, आता आपण त्यातच आता खोबरं टाकून घेऊया, खोबरं पण त्यात परतून घेऊया या प्रकारे, कारण या भाजीला कांदा खोबऱ्याचं वाटण पाहिजेच। तो आपण मसाला जो तयार करू त्याला पण पाहिजे, तर्रीला पण पाहिजे, वर पुंगड्यामध्ये भरायला जे सारण तयार करू त्यात पण हा मसाला टाकायचा। तर ही भाजी खूप वेळखाऊ असल्यामुळे सारखी सारखी करत नाही, पारंपरिकच आहे ही भाजी। आता आपल्या आई आजी ज्या होत्या त्या करायच्या आहे, मुली माहेरवाशीन जर यायची असली तर तिच्यासाठी हा खास बेत असायचा। विस्मरणात गेलेलाच आहे हा प्रकार तसा, आणि एक तो सोहळाच असायचा भाजी करणं म्हणजे, भरपूर त्याला। आधी मोठ्या फॅमिली आणि असं रोजच काही पंचपक्वान्नाचं जेवण मिळायचं नाही ना तेव्हा, कधीतरीच असे पदार्थ व्हायचे। त्यामुळे मग मुली आल्या घरी लेकी की मग त्याच्यासाठी आई, आजी, काकू मुद्दाम हा बेत ठेवायच्या। आणि थोडी मी भरपूरच केली, कारण की आता एवढी भाजी केली तर मैत्रिणींना द्यावी लागेल, बहीण भाऊ आहे त्यांना द्यावी लागेल, सारखी सारखी करत नाही ना आपण ही भाजी, कधीतरी करतो, त्यामुळे थोडं मी जास्त प्रमाण घेतलं। आता रंग बदलला आहे आपल्या मसाल्याचा। आता त्याच्यात आपण 5 ते 6 शेंगदाणे अगदी कमीच टाकायचे, शेंगदाणे काही त्याने फेस येतो भाजीला, अगदी थोडे शेंगदाणे, आणि मगजबी टाकायची 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून काजू, 5 ते 6 काजू टाकले तरी चालतात, आणि थोडी डाळव्या टाकायच्या, फुटाण्याची डाळ, 1 चमचाभर धने, 1 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून खसखस। खसखस तुम्ही 1.5 टेबलस्पून सुद्धा टाकू शकता, खसखसमुळे त्याला छान चव येते। भिजत घालून ठेवायचं आधी आणि मग ते असं टाकायचं। आणि आता हे सगळे मसाले आपण परतून घेऊया रंग बदलेपर्यंत, लो टू मीडियम हीटवर। गॅस थोडा कमीच ठेवायचा, नाही तर मग ते लोखंडी कढईतच भाजायचे शक्यतो रे, लोखंडी कढई त्याची चव पण चांगली येते, आणि लोह पण। असे परतून घ्यायचे सगळे मसाले। 2 ते 3 मिरे टाकून घ्यायचे, 2 लवंग,
लसणाच्या 4-5 पाकळ्या आणि 1 इंचभर आलं इतकं टाकून आता सगळा मसाला परतून घ्यायचा. झाला आहे आपला आता मसाला भाजून. अशा प्रकारे दिसतो तो. मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आणि मिक्सरला फिरून घ्यायचा. आपण जो आता मसाला भाजला त्याची अशी पेस्ट करून घ्यायची मिक्सरला बारीक. तेल तापलंय आता मोहरी टाकू, जिरं आणि आपण जी पेस्ट केलेली आहे कांदा आलं लसूण सगळं त्याची पेस्ट टाकायची याच्यात आणि लो गॅसवर परतवायची. आता आपल्याला यात काही कांदा लसूण टाकायची गरज नाही, कारण तीच जी आपण रस्त्यासाठी पेस्ट वापरली तीच पेस्ट याच्यात टाकायची. पेस्टला तेल सुटायला लागलं की मग ते आपण हरभऱ्याच्या डाळीचं ते पुंगळीमध्ये भरायला जे सारण केलं ते याच्यात टाकायचं आणि हे शिजून घ्यायचं छान मोकळं व्हायचं. ही पेस्ट परतून घेऊ तेलात. तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आता परतून घ्यायची तेलामध्ये छान खमंग. झाला आहे आता आपला मसाला. तेल सुटत आहे मसाल्याला छान असा. बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही किती खमंग झाला मसाला. यात आपण आता मसाले टाकून घेऊया. 3 किंवा 4 टीस्पून लाल तिखट टाकायचं, अर्धा टीस्पून हळद आणि 1 चमचा गरम मसाला. हा घरी केलेला गरम मसाला आहे, तुम्ही कोणता पण गरम मसाला टाकू शकता. 2 टेबलस्पून मीठ टाकायचं आपल्याला याच्यात आणि आता हे असं मसाला फिरून घ्यायचा आहे थोडा रंग बदलेपर्यंत. बघू शकता तुम्ही काय छान रंग आला. खायला इतकी मस्त वेळ खाऊ आहे ही रेसिपी, पण इतकी छान लागते ना खायला की तुम्ही परत परत कराल. आता याच्यामध्ये आपण ओतूया गरम पाणी. गरमच पाणी टाकायचं याच्यात म्हणजे चव छान. गरम पाणी टाकून घ्यायचं आणि आता याला दणकून 1 उकडी काढायची. आली उकडी आता आपल्या भाजीला. आता याच्यावर थोडी कोथिंबीर टाकायची. झाली आता फायनल आपली ही भाजी तयार आहे. आता आपण करू नाची तयारी. आणि त्या पुंगळीत भरायसाठी हे सारण जे आपण तयार करणार आहे ते हरभऱ्याची डाळ, जिरे, लसणाच्या 2-3 पाकळ्या, कोथिंबीर, आल्याचा 1 इंच तुकडा हे पण मिक्सरला फिरून घेऊया. हरभऱ्याची डाळ आपण जी भिजत घातली होती त्याचं सारण हे पण मिक्सरला असं या प्रकारे बारीक करून घ्यायचं. झालाय आपला आता सारण तयार. बघू शकता मैत्रिणींनो काय सुंदर कलर आलाय. हे आता आपल्याला बेसनाचे दिरडे करून त्यात हे सारण भरायचं. पुंगळी या पद्धतीनं आपण जे बेसन भिजवलं त्या बेसनाचे असे दिरडे करून घ्यायचे आणि त्याच्यावर ते सारण केलेलं आहे ते असं पसरून घ्यायचं मोकळं मोकळं आणि याची करायची पुंगळी. लय मस्त लागते. सगळं याचा रोल करायचा. याचे असे काप करून घ्यायचे सुरीच्या साह्याने आणि सर्व करताना ते पहिले पुंगळी सोडायची या पद्धतीने. त्याच्यासोबत छान ज्वारीची भाकरी, पोळी, भात काही पण छान लागते. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही अशा पद्धतीने आपली खांडोळीची भाजी आता तयार झाली आहे. अशा टाकायच्या रोल त्या आधी, त्याच्यावर रस्सा टाकायचा, त्याच्यासोबत भाकरी ते आपण केलेलं आहे ते सारं, भात, पोळी, भाकरी कशासोबत पण छान लागते, ताक. अशा प्रकारे आपली खांडोळीची भाजी बघू शकता तुम्ही काय मस्त झाली तर.